आज नाश्त्याला बनवले ते पोहे, कारण हा माझा बेस्ट ऑप्शन आहे. पटकन बनून तयार होतात आणि पोटभरीचाही आहे. आवड नाही असे काही दिले होते आणि मी आणि श्रेयांशने असे एन्जॉय केले, कारण श्रेयांशला भरपूर असे पोहे आवडतात. तर मी कालच व्हिडिओ टाकलेला आहे, साडी कशी घडी घालायचा, तुम्हीही नक्की जाऊन बघू शकता. तुम्हालाही खूप युजफुल ठरेल. रोजच्या प्रमाणे आजही दुपारच्या जेवणाला सुट्टी होती, कारण आहो येणार नव्हते. श्रेयांशला माझ्यापुरतं थोडंसं हलकं फुलकं असं बनवणार. सकाळच्या अशी नाश्त्याची मी भांडी अशी काही घासून घेतली. तुमच्यासोबत अशी काही हेअरस्टाईल मी शेअर करणार आहे. पटकन बनवून तयार होते आणि खूप छान दिसते. तुम्हीही नक्की पूर्ण असा काही व्हिडिओ बघा. तर मधून मी असा काही भांग पाडून घेतलेला आहे. दोन्ही साईडला, उजव्या साईडला डाव्या साईडला असे काही दोन्ही साईडला असे काही पोप पाडून घ्यायचे आहेत. बघू शकता मी कशा प्रकारे पाडते. आणि असे काही बॉबी पिननं किंवा अशा काही छोट्याशा क्लिपनं असं काही त्याला सिक्वेअर करून घ्यायचं आहे. बघू शकता मी कशा प्रकारे पाडत आहे. तर तुम्हीही नक्कीच अशी काही हेअरस्टाईल बनवू शकता. तर खूप छान आहे. आणखी 2 मिनिटात अशी बनवून तयार होते आणि ओपन हेअरस्टाईल असल्यामुळे खूप छान दिसते. तर चला तर मग रिझल्टच बघूया. तर कशा प्रकारे दिसते तुम्ही बघू शकता. तुम्ही ड्रेसवरती, जीन्सवरती, असे कुर्तीवरती आणि लहान मुलीला तर तुम्ही घालूनच बघा, कारण खूप छान दिसेल. आणखीन अशा प्रकारे जर तुम्ही केली तर कशी वाटते हेअरस्टाईल तुम्हीही नक्की सांगा आणि तुम्हीही नक्की ट्राय करून बघा. तर लागले मग रात्रीच्या जेवणासाठी, कारण श्रावण संपला. आणखीन आमच्याकडे चिकन मटनचा बेत होता, म्हणूनच मी स्वयंपाकाला लागले होते. आणखीन असा काही मी कुकर लावला होता आणि पीठ मळायला घेतला होता, कारण पटकन असा स्वयंपाक होईल म्हणून माझी अशी काही लगबग चालली होती जेवणाची. तर बघू शकता माझ्या अशी काही जेवणाची तर लगबग चाललीच होती. तर असं काही बेतच होता. तर सासूबाईंसाठी तर असा काही वांग्याचा बेत होता, कारण ते काही खाणार नव्हते, म्हणून मी असा काही मसाला बनवायला घेतलाच होता. तर आपले कसे वाटतात व्हिडिओ तेही नक्की सांगा आणि आपल्या पेजला अजूनही सबस्क्राईब नसेल केलं तर नक्कीच करा. चलो बाय.